केक म्हटलं तर सगळ्याच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतो, परंतु जर चॉकलेट केक म्हटला तर अगदी लहान मुलं त्याला बिलगून पडतात असा हा केक. तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे. काल माझ्या मुलाचा बड्डे होता, तर मी साधा सिंपल केक बनवणार होती, परंतु त्याची डिमांड होती की मला चॉकलेटचाच केक हवा आहे. तर म्हटलं मी तर काही सामान आणलेले नाही आहे, तर डोक्यात आयडिया आली. एक बिस्किटचा पुडा पडलेला होता घरातच, तर मग एक बर्बनचा बिस्किटचा पुडा घेतला आणि तो फोडून घेतला, त्याचे तुकडे केले. तर लगेच इथे एका गॅसवर कढई ठेवली. त्याऐवजी तुम्ही कुकर देखील घेऊ शकतात. तर इथे जाड मीठ टाकून घेतले. जाड मीठ नसले तर बारीक मीठ देखील इथे वापरू शकतात. आणि ते सर्व कढईच्या ज्या बुडाला आहे ते सर्व पसरवून घेतले आणि त्यानंतर इथे स्टँड असला तर ठेवायचा, नाही तर मग तुम्ही कोणतीही एखादी जाळी इथे ठेवू शकतात. त्यानंतर इथे मी झाकण ठेवून दिले. तर इथे आता मीठ आपले गरम होत आहे, कढई पण तापते आणि तोपर्यंत म्हटलं चला आपण आता जे बिस्किट घेतलेले होते ते बारीक करून घेतले आणि येथे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे. तर बघा आता याच्यात मी 2 वेळा मी हे मिक्सरच्या भांड्यात दळून घेणार आहे, कारण मिक्सरचे भांडे छोटे होते. तर छोटे भांडे घेण्याचे कारण म्हणजे त्यात पटकन ग्राइंड होतं. तर बघा इथे राहिलेले सगळे बिस्किट टाकून घेतले आणि त्यात फक्त 1 चमचा मी साखर टाकलेली आहे. ती साखर नाही टाकली तरीही ऑप्शनल आहे, कारण बिस्किटमध्ये ऑलरेडी साखर असतेच. तर बघा अशी बारीक अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. आणि मग येथे मी आता वाटीच्या प्रमाणात तुम्हाला दाखवते. तर बघा इथे मी 2 वाट्या घेतल्या आणि 1.5 वाटी हे आपले प्रमाण बसलेले आहे. तर 1.5 वाटीसाठी येथे अर्धी वाटी मी दूध घेतले आणि 1 चमचा इतके हे तेल घेतलेले आहे. तेल कोणतेही वापरा, अगदी घरातले वापरायचे असले तरीही चालेल. तर लगेच मी ती आधी पूर्वतयारी करून घेतली. एक केक टीन घेतला आणि त्याला सर्व बाजूने हे तेल लावून घेतले. तर बघा आता सगळ्यांच्याच घरी बटर पेपर अवेलेबल नसतो, म्हणून मग काय करायचे, गव्हाचे पीठ घ्यायचे आणि असे वरून भुरभुरून द्यायचे, म्हणजे ते बटर पेपर सारखेच आपलं जे लेअर आहे ते तयार होते. तर सगळ्या बाजूने हे पसरवून घ्यायचे. तर बघा आपली पूर्वतयारी तर झालीच. लगेच येथे आपण जी पावडर करून घेतलेली आहे ती लगेच एका दुसऱ्या वाटीत टाकून घ्यायची आहे. तर इथे सर्व जी पावडर आहे ती आपल्याला काही गाठी राहू नये म्हणून सगळी अशी आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर येथे दुधाचा वापर करून आपण त्याची बॅटर बनवणार आहोत. तर बघा आता मी थोडे थोडे हे दूध टाकणार आहे. अगदी अर्धी वाटी जरी घेतले तरी एकदम दूध टाकायचे नाही आहे, जसे आपल्याला गरज वाटली तसे आपण हे ॲड करत जायचे आहे. तर बघा अगदी सॉफ्ट अशी ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. अगदी बघू शकता तुम्ही, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशीच आपल्याला ही पेस्ट हवी आहे. तर बघा आता जे तेल घेतलेले होते ते देखील यात टाकून घेतले आणि त्यानंतर अजून आपल्याला चांगले हे मिक्स करून घ्यायचे आहे. तर बघा आता काहीही न टाकता फक्त येथे तुमच्याकडे जर इनो असली तर इनो देखील टाकू शकतात. आता बऱ्याच स्त्रियांकडे इनो तर नसतील, परंतु बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तर असतोच घरात. तर बघा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून इतका सोडा घेतला आणि त्यात थोडेसे अर्धा चमचा इतके दूध ॲड केले. तर बघा मी तुम्हाला इथे दूध देखील दाखवले. 2-3 चमचा आपले दूध उरलेले आहे अर्ध्या वाटीतून. तर बघा अगदी छान असे मिक्स करून घ्यायचे आणि असेच बॅटर आपल्याला हवे आहे. तर छान बॅटर तयार झाले. तर आता केक टीनमध्ये आपण हे सर्व जे बॅटर आहे ते ओतून घेऊयात. तर बघा अगदी सहज असे आपले हे बॅटर पडत आहे आणि छान असे जास्त घट्टही नाही पातळही नाही, अगदी छान असे आपले हे बॅटर तयार झालेले आहे. आणि यात आपण एकसारखे असे करून घ्यायचे आहे. केक टीनमध्ये टाकल्यानंतर ते जरा एकसारखे केले की आपला केकही एकसारखा छान होतो. तर बघा असे हे आपण सर्व बाजूने छानपैकी असे सेट करून घ्यायचे. आणि त्यानंतर येथे आता आपले मीठही गरम झालेले आहे. झाकण काढून त्यात आपण जे बॅटर त्या केक टीनमध्ये टाकले ते ठेवून द्यायचे आणि हळूच ठेवायचे नाहीतर चटका बसेल, कारण कढई गरम असते. आणि त्यावरून लगेच झाकण ठेवायचे. आणि बघा आता सुरुवातीला आपल्याला थोडासा 5 मिनिटे हाय फ्लेम ठेवायचा, नंतर मीडियम फ्लेम किंवा कमी गॅसवर आपल्याला हा केक आहे तो ठेवायचा आहे. आता मी 15 मिनिटांनंतर केक चेक केला तर थोडा हाताला चिटकला. मग अजून मी त्यावर झाकण ठेवले आणि 10-15 मिनिटांसाठी पुन्हा तो ठेवला आणि पुन्हा मी 15 मिनिटांनंतर चेक केला तर केक झालेला आहे. आणि नंतर मी पुन्हा याला हात लावून बघितला तर अगदी हाताला चिटकत नाही, म्हणजे छान असा केक तयार झालेला आहे. तर बघा येथे गॅस बंद केला आणि केकही तयार झाला. आता केक लगेच आपण सांचीने किंवा पकडणे येथे लगेच काढून घ्यायचा आहे. बघा मीठ देखील आपले जसेच्या तसेच आहे.
तर अगदी काळे किंवा लाल पडलेले नाही आहे ते. तर छानपैकी असा आपला केक दिसतोय. तर चला आपण आता काढून घेऊयात. तर केक लगेच काढायचा नाही आहे. तर माझ्याकडून चूक झाली तर तुम्हीसुद्धा ही चूक करू नका. तर काय झालं माझ्याकडून, गरम असतानाच मी हा जो केक आहे तो काढून घेतला आणि थोडासा खाली ताटाला चिटकला. पण जेव्हा मी केक टिनमधून काढला तेव्हा इतका छान हा केक निघाला. तर बघा, अगदी थोडासा तुकडासुद्धा याला चिटकलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने थोडासा थंड झाल्यावर आपल्याला हा जो केक आहे तो काढायचा आहे. आणि मला जास्त घाई होती कारण मुलाला चॉकलेट केक खायचा होता, म्हणून मी जास्त वेळ न थांबता लगेचच कट केला. तर थोडी घाईच केली मी. तर तुम्ही थोडेसे 10-15 मिनिटे थांबायचे, केक पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर येथे कटिंग करण्यासाठी घ्यायचे. तर बघा, अगदी केक मी तुम्हाला दाखवते, इतका स्पंजी छान झालेला आहे आणि जाळीदार देखील, तुम्हाला जाळी तर दिसतच असेल. तर इतकी छान जाळी पडलेली आहे त्याला बघा. आणि आता छानपैकी असा त्रिकोणी आकारात मी त्याच्या पिझ्झाच्या शेपमध्ये कट करून घेतला आणि तुम्हाला अगदी जवळून दाखवते. तर बघा, अगदी इतका छान केक तयार झालेला आहे. तर माझ्या मुलाला ते इतका केक आवडला आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा तो स्कूलमध्ये घेऊन गेला. तर त्याच्या फ्रेंड्सला तर इतका आवडला की ते बोलले, आमच्या बड्डेला नक्कीच आता आम्ही तुझ्या मम्मीकडूनच केक बनवून घेऊ. तर त्यांना म्हटलं ठीक आहे, मी बनवून तर नाही देणार पण तुम्हाला रेसिपी नक्कीच दाखवते, तर शेअर करते आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना ही रेसिपी बघा आणि एकदा करून बघा. तर कशी वाटली आजच्या ह्या चॉकलेट केकची रेसिपी मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.